माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपल्याला शार्क बटरफ्लाय हेअर कट करायचा आहे आणि इथे केसांचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता। केस जरी जाड दिसत असले तरी ते पातळ आहेत, ते कर्ली असल्यामुळे पातळ दिसत आहेत। तर मी केस हे व्यवस्थित ओले करून घेतले आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला गाईडलाईन तयार करायची आहे। मी इथे आयब्रो टू आयब्रो पार्टिशन करून घेणार आहे। त्यानंतर मी तिला फ्रंट साइडचे फ्लिक्स विचारत आहे की तुला शोल्डर पर्यंत हवेत की कानाच्या मागे गेले पाहिजे। मग मी काय केलं, लेवल चेक केली आणि तिने मला कानाच्या मागे सांगितलं। तर मी चिनच्या खाली कट केलेला आहे शोल्डर लेंथला, कारण आपण नोचिंग केल्यानंतर केस हे कमी होतात। तर गाईडलाईनसाठी मी फ्रंट साइड कट करून घेतलं आणि इयर टू इयर पार्टिशन केली। त्यानंतर त्यामध्ये सर्व हेअर हे मर्ज केले, एकसारखे विंचरून घेतले आणि चेहऱ्याच्या समोर सरळ कट करत आहे। मी क्रॉसमध्ये सरळ पकडायचा आहे। त्यानंतर तुमचा हात हा क्रॉस पकडला गेला पाहिजे, तुम्हाला माझा हात दिसत असेल। त्यानंतर ही आपली गाईडलाईन आहे, गाईडलाईनला पकडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सेकंड सेक्शन घेतलेला आहे। इयर टू इयर पार्टिशन अशा पद्धतीने करायची। केस हे व्यवस्थित ओले पाहिजे, त्यामुळे काय होतं आपला हेअर कट हा प्रॉपर होतो, एकजीव होतात केस। त्यानंतर शेवटचा भाग सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे घ्यायचं। जर तुमच्या कोंबमध्ये हेअर मावत नसतील तर तुम्ही अर्धे केस सोडले तरी चालेल। बॅक साइड मी पुढे घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याला मी एकत्र असं पकडून कट करत आहे। क्रॉसमध्ये क्रॉस कट करायचं आहे, सरळ कट करायचं नाहीये, आपल्याला लेअर द्यायचं आहे। तर हा मी इथे एंड पॉइंट कट करतेय, बघू शकता एकदम थोडेसे केस आहेत एंड पॉइंटला। तिला लेवल कट करायची नव्हती, केस थोडेसे पातळ आहेत। मी त्यांना सजेस्ट केलं की केस हे स्टेप जास्त टाकल्यामुळे अजून पातळ होऊ शकतात, दाट केस लागतात स्टेप कटसाठी। पण त्यांना असा लुक करायचा होता, तिची खूप इच्छा होती की मला शार्क बटरफ्लाय कट करायचा आहे। तर मी दोघं बाजूला लेयर्स टाकून घेतलेले आहे, दुसरी बाजू पण आपल्याला अशाच पद्धतीने कट करायची। त्यानंतर मी आता डायरेक्ट फ्रंट साइड तुम्हाला दाखवते। फ्रंट साइड आपल्याला सरळ अशी उंच पकडून घ्यायची आहे, उंच पकडून त्यानंतर तिला सरळ कट करायचं आहे, थोडंसं तिरकस पकडायचं। नंतर सेकंड सेक्शन, फर्स्ट सेक्शन सुद्धा आपल्याला डोक्याच्या वरती सेकंड सेक्शन काढून घ्यायचं। मग त्यालाही व्यवस्थित असं विंचरून घ्यायचं, गुंता कुठेही राहिला नाही पाहिजे, केस हे एकजीव झाले पाहिजे। सरळ पकडायचं, मग तिरकस कट करायचं। ही आपली गाईडलाईन आहे, गाईडलाईनला विसरायचं नाहीये। गाईडलाईनला पकडूनच आपण एका लेवलला केस हे सरळ कट करायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी सेकंड सेक्शन पहिले वर कट केलं आणि त्यानंतर पुन्हा समोर घेऊन थोडंसं तिरकस असं कट केलं, पुन्हा अर्धे केस सोडले, त्यातले थोडेसे केस हे काढून घेतले। आपल्या थर्ड सेक्शन मध्ये मी ते ऍड करणार आहे। थर्ड सेक्शन मी अशा पद्धतीने सरळ कट काढून घेतलेलं आहे। त्यानंतर पुन्हा तिरकस पकडलं, पुन्हा ते कट करून घेतलं। आपल्याकडे गाईडलाईन असती त्यामुळे आपल्याला कटिंग करायला सोपं जातं। आणि मी इथे नोचिंग करत आहे, नोचिंग मला फार आवडते, त्याने आपल्या केसांमध्ये बाउन्स जास्त क्रिएट होतो। तर हा आहे आपला फोर्थ सेक्शन। फोर्थ सेक्शन मी पूर्ण घेतलेला आहे। आपल्या कानाजवळचा जो भाग आहे तो पूर्ण सरळ पकडायचा आहे, त्यानंतर त्याला समोर घेऊन कट करायचा आहे। आपली जागा ही चेंज नाही करायची, ज्या दिशेला आपण केस कापलेले आहेत त्याच दिशेला सेम समांतर पकडायचं आणि मग कट करायचं। आता आपली राईट साइडची जी बाजू आहे ती सुद्धा सेम अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे। मी इथे पूर्ण डिटेल शेअर नाही केलेलं, एक बाजू जशी आपण कट केली तशीच लेफ्ट साइड सारखीच राईट साइडची बाजू सुद्धा कट करून घ्यायची आहे। त्यानंतर मी तुम्हाला बॅक साइड दाखवणार आहे। तर आपली लेफ्ट साइडची राईट साइडची बाजू सुद्धा कट करून झालेली आहे। मी डायरेक्ट एंड पॉइंट दाखवला इयर जवळचा। तर हा कानाजवळचा भाग सुद्धा मी सेम अशाच प्रकारे कट करून घेतला आणि आता आपण बॅक साइडला जाऊया। बॅक साइडला आपल्याला सेम अशीच पद्धत वापरायची आहे। मी सेंटर पार्टिशन करून घेत आहे आणि त्यानंतर मी राईट साइड आधी कट करत आहे। राईट साइडचा शेवटचा सेक्शन घेतला, सरळ विंचरून घ्यायचं आहे, सरळ 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 विंचरत जायचं आहे, कुठेही गुंता राहिला पाहिजे नाही। आणि बघू शकता डोक्याचा जो उंच भाग आहे 90 डिग्रीला, त्या डिग्रीला मी ते सरळ पकडून समोर घेतलेले केस आहेत आणि मग त्याला कट करत आहे, कारण आपल्याला जी लेवल आहे, जी आपली खालची लेंथ आहे ती कट करायची नाहीये। तर त्यासाठी कधी पण लक्षात ठेवायचं 90 डिग्रीला हेअर कट करायचं आहे की जेणेकरून आपली लेवल ही कमी होणार नाही। त्यानंतर मी इथे नोचिंग करत आहे। आपण फ्रंट साइड जी आहे ती समोरच्या दिशेला घेऊन मग कट केलेली आहे। तर ही जी आपली बॅक साइडची जी बाजू आहे ती सरळ विंचरायची, 90 डिग्रीला पकडायची
आणि थोडंसं वर आल्यानंतर जे एक्स्ट्राचे हेअर आहेत ते कट करून घ्यायचे. जी फ्रंट साईडची बाजू मी कट केली होती त्यातले थोडेसे हेअर मी बॅकला घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने थोडे थोडे हेअर जे वरती येतात ती कट करून घ्यायची. यामध्ये लेवल अजिबात कट होत नाही. तुम्हाला जर लेवल मेंटेन ठेवायची असेल, जर त्यांना इंच कमी करायची नसेल केसांची आणि फक्त स्टेप हवा असेल, लुक चेंज करायचं असेल, तर तुम्ही हा कट तुमच्या क्लायंटला नक्कीच देऊ शकता. इथे बघू शकता लेवलमध्ये फक्त 1 इंच केस आपला एक्स्ट्राचा निघत आहे आणि तोच मी इथे कट करत आहे. अशाच पद्धतीने सेम टू सेम आपल्याला लेफ्ट साईडची बाजू सुद्धा करून घ्यायची. आता मी सेंटर घेतलेला आहे, तो पुढे घेतला आणि मग त्याला कट करून घेतलं. वरच्या दिशेला मी 90 डिग्रीला पकडून सेम अशाच पद्धतीने आपल्याला लेफ्ट साईडची बाजू सुद्धा कट करून घ्यायची आहे. थोडेसे सेक्शन करून घ्यायचे, पुन्हा गाईडलाईन पकडायची आणि पुन्हा सरळ कट करून घ्यायचं. मी आधी वरच्या दिशेला त्याला सरळ पकडून घेते आणि मग पुढे येऊन त्याला कट करून नोचिंग करून घेते. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा पूर्ण हेअर कट कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर आता मी इथे फ्लिक्स कट करत आहे. तर एंडिंगला मी कधी पण फ्लिक्स कट करत असते. फक्त 1 इंच फ्लिक्स मी इथे काढत आहे. तिने मला सांगितलेलं आहे की कानाच्या मागे हेअर हे गेले पाहिजे, जास्त मला छोटे नको आहेत. तर काही मुलींना छोटे केस आवडत नाही, ते बॅक साईडला गेले पाहिजे कानाच्या मागे. तर अशा पद्धतीने मी आपली जी केस ऑलरेडी कट जे केलेले होते त्याला फक्त थोडंसं तिरकस कट करून नोचिंग करून घेत आहे. जास्त हेअर मी इथे कट करणार नाहीये. जशी आपलं नेहमी कट करत असतो सेम अशाच पद्धतीने करते. सरळ पकडून घ्यायचं, समोर यायचं आणि मग तिरकस कट करायचं. तिरकस कट केल्यानंतर त्यामध्ये नोचिंग करायची. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फ्लिक्स कटिंग करत असताना नोचिंग ही व्हेरी इम्पॉर्टंट असते, खूप जास्त इम्पॉर्टंट असते. त्यानेच आपली फ्रंट लुक हा उठून दिसतो. तर अशा प्रकारे मी ते 4 सेक्शन करून घेतलेले आहे ब्लो ड्राय करण्यासाठी. ब्लो ड्रायचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे. ब्लो ड्राय कसं करायचं हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नक्की बघायचं आहे. इथे मी पूर्ण हेअर्समध्ये ब्लो ड्राय करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ओसिसचा शाईन स्प्रे वापरत आहे. आता सध्या शाईन स्प्रेचा ट्रेंड आहे आणि त्यामुळे मी सुद्धा शाईन स्प्रेचाच उपयोग केलेला आहे. आधी सिरम जास्त वापरायचे आणि शाईन स्प्रे कमी, पण आता सिरमचा ट्रेंड कमी झालाय आणि शाईन स्प्रेचा ट्रेंड आलेला आहे. तर हा आपला फायनल लुक आहे. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे, तर तुम्हाला ते नक्की बघायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू ऑल ऑफ यू.